मे महिन्याचा कितीही त्रास झाला तरीही आवडणारा महिना म्हणजे मे महिना. का तर सुट्टी तर असतेच आणि त्याच्याबरोबर आंबे खायला मिळतात. आणि आज आम्ही स्पेशल आंबा थाळी खायला आलो आहोत राजधानीमध्ये विवियाना मॉल सेकंड फ्लोअर. वेनसडे आणि थर्सडेला स्पेशल ऑफर चालू असतात आणि ह्यावेळी आम्ही खायला आलो आहोत मंगळवारची 369ची राजधानीमध्ये आंबा थाळी. आंबा थाळी म्हणजे आमरस मिळणार आहे आम्हाला त्या थाळीमध्ये. आणि तुम्ही बघताच तर किती गर्दी आहे, तरी आम्ही टेबल आधीच बुक केलेला. आणि आज आहे प्रियंकाचा बड्डे आणि प्रियंका देणार आहे आम्हाला बड्डे पार्टी. सो फ्रेंड्स, राजधानीमध्ये आमरस थाळीचा कसा एक्सपिरियन्स आहे त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्लॉग पूर्ण बघा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता बर्थडे गर्लला एक चॅलेंज देणार आहे मी. किती खाणार आंबे? आमरसच्या वाट्या प्रियंका चॅलेंज. चल 10चं चॅलेंज लावते की 5चं? 5चं ओके. हा फ्रेंड्स, आपण मोजूया प्रियंका बर्थडे गर्ल किती मँगोच्या वाट्या पिणार आहेत. मंडळी, प्रियंका रेडी आहे आमरस थाळी खाण्यासाठी आणि आम्ही सगळ्या पण रेडी आहोत. तुम्ही बघू शकता काही वेटर आहेत ना, त्यांनी ग्रीन कलरचा आणि येलो कलरचा कुर्ता घातला आहे, कारण का स्पेशल आहे आमरस थाळी, ती पण राजधानीमध्ये. तुम्ही पण जेव्हा जाल तेव्हा प्लीज टेबल बुक करून जा, कारण का ह्या थाळीचं भरपूर क्रेज आहे. आणि आम्ही काय काय खाल्लं आहे ते बघूया. सो फ्रेंड्स, राजधानीमध्ये मी आधी आलेली, पण जेव्हा मँगो सीजन सुरू झालं आहे तेव्हापासून मी राजधानी थाळीमध्ये आली नव्हती. तर चला, पहिला पदार्थ आला आहे ढोकळा. माझी मैत्रीण आहे सोनाली, तिच्याबद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे आता. ह्या ढोकळ्यांपेक्षा सोनाली ढोकळा खूप छान बनवते आणि मला खूप आवडतो. सो फ्रेंड्स, या आमरस थाळीचं एक रहस्य मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ते म्हणजे तुम्हाला सगळे पदार्थ अनलिमिटेड आहेत आमरस थाळीमध्ये, पण आमरसची जी वाटी आहे ती तुम्हाला अनलिमिटेड मिळणार नाही आहे. शॉकिंग ना, की आमरस थाळीचं प्रमोशन होतं आणि आमरस थाळी अनलिमिटेड नाही आहे. तर आमरस थाळी फक्त तुम्हाला एक वाटी मिळणार आहे आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा वाट्या पाहिजे असतील तर तुम्हाला पे करावं लागेल, ते पण एक्स्ट्रा. सो चॅलेंज को मारो गोली आणि लो आ गया कौन आ गया, तर आमरसवाला आ गया. का सांगू तुम्हाला, स्पेशली आमरस जो वाढत होता त्याने येल्लो कलरचा कुर्ता घातला. काय प्रमोशन आहे ना यार. आणि मला एक ॲडिशनल गोष्ट ह्या थाळीमधली आवडली, ती म्हणजे मालपोवा. आय डोंट नो की आधी मालपोवा मिळत होता की नव्हता, कारण का मी जेव्हा आलेली तेव्हा मालपोवा नव्हता. आणि तुम्हाला खरं सांगू का, मालपोवा एक नंबर लागत होता, मस्त अप्रतिम. तर माझी तर फेवरेट आहे मालपोवा. तुझं फेवरेट आहे मालपोवा? ढोकळा आवडला, मुला आवडलं, शिकरण, बाकीच्या आम्हाला सगळ्यांना मालपोवा खूप आवडला फ्रेंड्स. तर तुम्ही पण जेव्हा येणार असाल तेव्हा नक्की तुमचं टेबल बुक करून या, कारण का प्रचंड गर्दी होती. फूड छान आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे, पण गर्दी असल्यामुळे सर्विंग खूप फास्ट होते. तर जर तुम्हाला एकदम रिलॅक्समध्ये लंच किंवा डिनर करायचं असेल तर आय विल सजेस्ट की तुम्ही मंगळवारी आणि बुधवारी जाऊ नका, कारण का त्यांच्या ऑफर्स असतात आणि त्या ऑफर्समुळे प्रचंड गर्दी असते. माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते की जागेला महत्त्व नसतं, पण त्या व्यक्तीला महत्त्व असतं. आणि आमची प्रियंका खूप आमची आवडती मैत्रीण आहे आणि फिंगर बॉल्सच्या जागी असं शाही हात धुण्यासाठी काहीतरी आलेला आहे. तर चला, आमचा लंच झालेला आहे. सोनाली, जेवून कोण कसं थकू शकतं? यू नो फ्रेंड्स, ऐकलत ना, खा खा के थक गए. आणि आता आहे प्रियंकाचं बर्थडे सेलिब्रेशन. तर चला. सो फ्रेंड्स, आत्ता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऑनेस्ट रिव्ह्यू ऑफ राजधानी. ॲम्बियन्स मला आवडला नाही. ॲम्बियन्स 10पैकी 5, फक्त 5. कारण जर तुम्ही विचार करत असाल, तुम्ही फोटो काढणार, सगळं करणार असाल इन्स्टावरती, तर अजिबात नाही आहे. फूड त्यातल्या त्यात खूप चांगलं आहे. ज्यांना व्हेज फूडच्या वेगवेगळ्या व्हरायटी आवडत असतील, स्पेशली राजस्थान साईडच्या, तर तुम्ही जाऊ शकता तिथे. पण 10पैकी मी फक्त 6 देईन.
कारण का आम्हाला अनलिमिटेड आमरस मिळाला नाही. सर्विस 10पैकी फक्त 8 मार्क देईन. आणि तुमच्यावर एक अजून शेअर करणार आहे की तुम्ही जर ऑफर्सच्या वेळी जाणार असाल तर प्लीज टेबल बुक करून जा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय.